मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे आंदोलन होत आहे, नुकताच पावसाळी अधिवेशन झालं। या पावसाळी अधिवेशनामध्ये या महाराष्ट्राच्या सरकारनं जनविरोधी विधेयक हे पास केलेलं आहे आणि अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक पास केलं असं सांगितलं जाते। परंतु या विधेयका हा मागचा खरा उद्देश जो आहे, या देशातले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर लढणारा जो कुठला मजूर आहे, किसान आहे, कामगार आहे, त्या कामगाराचं आंदोलन दडपवण्यासाठी आणि या देशाच्या राज्यघटनेनं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे की सरकारच्या विरोधामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे। जो कोणी सरकारच्या विरोधामध्ये बोललं त्यांना जेलमध्ये डांबण्यासाठी हे विधेयक सरकारनं पास केलेलं आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे। हुकुमशाही प्रवृत्तीचं हे विधेयक आहे आणि भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाही दिलेली आहे, लोकशाहीचा अधिकार प्रदान केलेला आहे, त्या लोकशाहीची गडचेपी करण्यासाठी या देशामधलं सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार हे हुकुमशाही पद्धतीनं काम करत आहे। आणि हे जे विधेयक आहे, हे विधेयक जोपर्यंत या महाराष्ट्रात रद्द होत नाही तोपर्यंत लाल बावटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे आंदोलन चालवणार आहे आणि जोपर्यंत हे विधेयक रद्द करत नाही तोपर्यंत हे यासाठी प्रचंड लढा या महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने केला जाणार आहे। यासाठी हे आंदोलन आहे। मी कॉम्रेड दिलीप छापामोहन, अमरावती जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य आहोत।